तुमच्यापैकी किती जणांनी संभवामी युगे युगे हे विश्वविजयी आणि विश्वविक्रमी नाटक बघितलं आहे मला माहीत नाही. 7 मजली सेट जगात कुठल्याही नाटकाचा नाही आहे आणि 6 मजली सेटवर संपूर्ण नाटक होतं आणि ज्यावेळेला शेवटी लोक उठतात त्यावेळेला मागून एक उंच असा कृष्ण अर्धा उभा राहतो. तो बघतच आह करून प्रेक्षक परत येतात. त्यातला महत्त्वाचा जो सीन आहे तो आत्ता आपण जगतोय. आपल्याला कल्पनाही नसते की आपल्या खुर्च्यांच्या हाताखाली पायाच्या तिथे दिव्यांची माळ गेलेली आहे. अगदी छान हल्ली LED लाईट्स मिळतात बारके, संपूर्ण म्हणजे जे 1000 खुर्च्या असतील तर 1000 खुर्च्यांच्या खाली. आणि ज्यावेळेला नरकासूर मारला जातो त्यावेळेला दीपोत्सव जाहला म्हणून सुंदर गीत आहे. आणि त्यावेळेला संपूर्ण त्या ज्या 1000 खुर्च्या असतील किंवा 1500 खुर्च्या असतील सगळे दिवे लागतात आणि सगळ्यांना वाटतं अरे दिवाळी, तीच खरी दिवाळी. आली म्हणजे ओळ, रो आणि दीप म्हणजे लॅम्प. रो ऑफ लॅम्प्स इज दिवाळी. वन लॅम्प डज नॉट मेक दिवाळी. जसं वन चाइल्ड डज नॉट मेक क्लास and one person does not make a family and one house does not make a village and one village does not make a country like India, भारत. अत्यंत भाग्यवान आहोत आपण भारतात जन्मलेलो आहोत. फार सुंदर श्लोक आहेत संस्कृतमधले की जो भारतात जन्मतो त्यांनी अर्धी मुक्ती साधलेलीच असते. उगीच नाही भारतात जन्म येत. भारतातला भिकारीसुद्धा जन्माची, मृत्यूची आणि आत्म्याची, मुक्तीची अंतिम सत्य असलेले म्हणतो गीतन मुठभर भिक्षा मागतो. विवेकानंद, तुम्ही काय पादरी आमच्याकडे पाठवता धर्म शिकवण्यासाठी? अरे जगाला धर्म शिकवलेला आहे. अजूनही कुठल्याही घरासमोर जा तो भिकारी येईल, एखादा श्लोक म्हणेल आणि त्या श्लोकात सगळं सार साठवलेलं असेल. भाग्यवान आहोत आपण. आणि स्वतःला भाग्यवान समजलो तरच आपण भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची वाट पाहू नका. कारण नो वन कॅन गिव्ह अस सर्टिफिकेट दॅट धिस इज टू सर्टिफाय दॅट यू आर. हू आर दे? मला सर्टिफिकेट दिलं पाहिजे. अजून जवळजवळ 7 दिवसांनी आपण पुन्हा इथे येणार आहोत. त्यावेळेला स्वतःला चांगलं सर्टिफिकेट देता आलं पाहिजे. मला लवकर उठायला जमलं आहे. उठल्यानंतर मानसपूजा फक्त महाराजांना मनात आठवा. महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. एवढे 3दा म्हणा डोळे मिटून. महाराजांना पाहण्याचा प्रयत्न करा. अरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महाराज दिसतील. हीच मानसपूजा. मानसपूजा हाच विषय आपण पुढच्या शनिवारी घेऊया किंवा रविवारी सकाळी घेऊया. शांत. तसा काल दीप आराधना होती. दिव्यांच्या प्रकाशात आपण पूजा केली होती काळाची. काळाची एक स्लाईस, जशा ब्रेडच्या स्लाइसेस असतात तशी काळ अनंत आहे. त्याची एक स्लाईस 2025 गेली. नवीन स्लाईस सुरू झालेली आहे 2026. हिचं स्वागत आपण करतोय म्हणजे स्वागत जगतोय. वी आर लिव्हिंग वेलकम, वी आर नॉट गिव्हिंग वेलकम. जगतोय. आणि स्वागत कोणाचं करतोय? स्वतःचं स्वागत करतोय. माझ्या आत जे महाराज आहेत त्यांचं स्वागत करतोय. आणि त्यांचं स्वागत करताना गुढी कुठली तर श्वासाची. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळतं. स्वामी समर्थांचे उद्गार आहेत. सोहम ध्वनी खेळतोय, ॲट प्ले. सो म्हणजे 6 म्हणजे तो परमेश्वर किंवा तो सद्गुरू. खरं तो नाहीच आहे. पण जसं आपण म्हणतो गमू पंथ आनंत या राघवाचा. राघव तोही आहे आणि राघव हाही आहे. सर्वमिदम ईशावास्यम इदम सर्वम. इदम म्हणजे धिस माईक इज ब्रह्म किंवा महाराज म्हणूया. धिस वायर इज महाराज. धिस डायरी इज महाराज. दॅट कॅमेरा इज महाराज. दॅट मूर्ती ऑल्सो इज महाराज. So this to that and that to this. So I am so. Soham
हंसः सोहम हंसः. हा जो हंस आहे तो निरक्षीर विवेक करणार आहे. निरक्षीर विवेक करणारा हंस कसा निसर्गात सापडेल असा नाही, पण मी ज्या वेळेला धरिता सो सोडिता अखंड चाले सोहम सोहम, धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. आणि सोहम म्हणण्यासाठी हम हम सहा, सोहम हम सहा, सोहम हम सहा. मी तो आहे हे कळण्यासाठी हंस नीर क्षीर विवेक. नीर म्हणजे पाणी सोडून द्या, प्रत्येकाच्यात पाणी असतंच, पण प्रत्येकाच्यात दूधही असतं लक्षात ठेवा. आणि त्या दुधात लोणी असतं, ते कृष्ण खात होता. तो माखन शोर उगीचच नाही आहे काही. नवनीत इज सपोज टू बी द इसेन्स ऑफ मिल्क. पुढे तापवून तूप वगैरे ही निराळी गोष्ट आहे, दूध नैसर्गिक. त्यामुळे आपण आपलं नवनीत बाहेर काढून एन्जॉय करत राहूया. परवा आपण बघितलं होतं मार्कंडेय ऋषींना अहंकार झालेला आहे, सगळीकडे जलप्रलय झालेला आहे आणि मीच फक्त जिवंत आहे छातीच्या वर पाण्यात. आता नवीन सृष्टी करण्याची जबाबदारी त्या परमात्म्याने परमेश्वराने माझ्यावर सोपवलेली आहे. आहा, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही या जगात. इतक्यात दुरून काहीतरी येताना दिसतं. अरे सगळीकडे पाणी आहे, तर पाण्यावर ते का सगळी झाडं वगैरे सगळं पाण्यात गेलेलं आहे, ज्याला जलप्रलय किंवा डेल्यूज म्हणतात. पाणी अशा वेळेला काहीतरी येते, जवळ आल्यावर कळतं पान येते, पिंपळाचं पान आहे, अश्वत्थ वृक्षाचं पान आहे आणि त्याच्यावर काहीतरी हालचाल आहे. अगदी जवळ आल्यानंतर एक छोटं मूल आहे, बाळ, नवजात बालक. आणि ते जे बाळ आहे ते आता हे लक्षात ठेवा, स्वतःच्याच पायाचा अंगठा स्वतःच्याच हातात धरून स्वतःच्याच तोंडात घेऊन अत्यंत आनंदात आहे. मधून मधून बुडबुडे सुद्धा काढत आहे. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. हे रूप आठवूया की सकाळी मानस पूजेबरोबर सगळीकडे जलप्रलय, सगळं पाणी 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 सगळीकडे आहे आणि दुरून वाहत येते एक पान पिंपळाचं किंवा वडाचं, पिंपळाचं. त्याच्यावर ते बालक बसलेलं आहे आणि बालक हसत तोंडात आनंदाने बुडबुडे म्हणजे बबल्स काढत सांगते, अरे आनंदात राहायला बाहेरून कशाचीही मदत नको. माझ्याच पायाचा अंगठा, माझाच हात, तो अंगठा हातात धरून माझ्याच तोंडात घालून आनंदात आहे. आणि हे बबल्स मी जे उडवतो आहे ना, दे आर मल्टिपल युनिवर्सेस. ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड. मी ब्रह्मांडाचा नायक आहे. खरं म्हणजे मी म्हणजे आपण प्रत्येकजण ब्रह्मांडाचे नायक आहोत. आपण उगीच स्वतःला दीन दरिद्री समजतो. ज्यावेळेला संत म्हणतात मी दीन आहे, मी लीन आहे, मी हीन आहे, तो हीनत्वाचा भाव नाही आहे. इट इज नॉट इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स की मी हीन आहे, माझ्यात काही अर्थ नाही आहे, माझ्याकडून काहीच होणार, असं नाही आहे. तू एवढा अनंत आहेस, पण त्या अनंतेचा एक कचरा, एक थेंब मी आहे. म्हणून अनंततेचा एक छोटासा भागसुद्धा अनंतच असतो. लक्षात ठेवा, मी अनंत आहे. अनादि मी, अनंत मी, तिमिरातुनी तेजाकडे. मी अनादि आहे, मला जन्म नाही. मी अनंत आहे, हा जन्म आहे ना, हा मधला एक मुक्काम आहे. इथून पणजीला जायचं असेल तर मध्ये किती लागतात, गावाला होंडा लागतं, साखळी लागतं, डिचोली लागतं, म्हापसा लागतं, हे मुक्काम आहेत सगळे. अनादि मी, अनंत मी, तिमिरातुनी तेजाकडे. लीड मी ओ गुरु फ्रॉम डार्कनेस टू लाईट. मृत्योर्मा अमृतंगमय. अमृत ही अवस्था आहे. एक छोटीशी गोष्ट पाहूया चिंतनासाठी. मृत्यू हा आपल्या जीवनाचा शेवट नाही आहे. पुढचा जन्म आहे जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत. मृत्यू आणि मुक्ती ह्याच्यामध्ये एक अवस्था आहे. विनोबांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ती अमृत अवस्था आहे. एक राज्य आहे, किंगडम. त्या राज्याचा एक नियम आहे, कोणीही म्हणजे अगदी कोणीही राजा बनू शकतो.
तो रस्ता झाडणारा मजूर असला तरीसुद्धा राजा बनू शकतो, पण फक्त 360 दिवस, 1 फुल इयर. 359 दिवस त्याला कुणीही काही विचारणार नाही. तो अत्यंत आनंदात, अत्यंत उपभोगात, अत्यंत चांगल्या पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने राज्य करू दे. 360व्या दिवशी त्या राजाला मिरवणुकीने नदीच्या काठावर आणायचं. त्या गावाच्या बाहेर नदी होती, तिथे नाव तयार असायची. त्या नावेत बसवायचं आणि नदीच्या पलीकडे सोडायचं. नदीच्या पलीकडे अत्यंत भयंकर जनावरं, जंगली जनावरं आणि अत्यंत विषारी साप आहेत. म्हणजे कोणी एक रात्रीच जगू शकणार नाही अशी परिस्थिती नदीच्या पलीकडच्या काठावर. लोक होतात काही, पण नंतर घाबरतात. जसजसे 6 महिने होतात, 8 महिने होतात, 10 महिने होतात, 11वा महिना संपतो, त्यांना आपला शेवट दिसायला लागतो. म्हणून कधी कुणी असे काही दिवस जातात कुणी राज्यावर नाहीच आहे. एक म्हातारी आई आणि तिचा तरुण मुलगा त्यावेळेला काहीतरी कामाच्या, अन्नाच्या शोधात त्या राज्यात पोचतात. त्या दिवशी दवंडी होत असते. ज्या कुणाला सिंहासनावर बसून या राज्याचा राजा व्हायचं आहे त्याचं स्वागत. 359 दिवस मनसोक्त राज्य करा. 360व्या दिवशी नदीच्या पलीकडच्या काठावर, अनुकूल म्हणजे हा किनारा, प्रतिकूल म्हणजे पलीकडचा किनारा, आर या पार. आता आर या पार नाही, आर 359 दिवस या किनाऱ्यावर आणि पार मृत्यूकडे 360व्या दिवशी. हा मुलगा आईला म्हणतो, आपण फिरतोय ग, नोकरीही मिळत नाही आणि नीट अन्नही मिळत नाही. मी होतो की राजा? आई म्हणते हो, पण मी तुझ्या कानात एक मंत्र सांगते, तो लक्षात ठेव, कोणालाही सांगू नकोस. मी तुझ्याबरोबर महालात राहणार नाही, मी झोपडीत राहीन, माझी काळजी घेतो. हा राजा होतो. 1ला महिना, 2रा महिना, 3रा महिना, 10वा महिना त्याचा आनंद वाढायला लागतो. प्रधानमंत्री म्हणतात, मृत्यूच्या भीतीनं तुम्हाला भय नाही वाटत? नाही म्हणला. 359वा दिवस येतो. या आधीचे राजे रडतात, दया करा म्हणतात, पाया पडतात सगळ्यांच्या, मला नदीच्या पलीकडे सोडू नका. पण तो नियमच आहे. आणि सगळे ते लोक आहेत ते राज्याला आपण म्हणतो एकनिष्ठ आहेत. कोणीही लाच घेणं वगैरे सारखा प्रकार नाही. तरी हा राजा असतो ना 359व्या दिवसापर्यंत, लपवून काही पैशाच्या थैल्या नावेत ठेवतो. नावाडी नाव नेतात. मध्यावर आल्यानंतर तो नावाड्यांना सांगतो, या पैशाच्या थैल्या घ्या आणि पलीकडच्या तीरावर न सोडता असंच खाली नेऊन मला याच तीरावर सोडा. नावाडी म्हणतात, ते शक्य नाही, आमचं कर्तव्य आहे तुला पलीकडच्या तीरावर सोडणं. तो कदाचित तुझ्या जीवनातला शेवटचा दिवस काय, शेवटची रात्र असेल. हा मात्र हा राजा आनंदात असतो, उत्सव साजरा करत असतो, उत्सव. नावाडी मध्यावर आल्यानंतर विचारतात, आमची तू भीक मागणार नाहीस दयेची, की याच काठावर जरा खाली नेऊन सोडा म्हणून? का मागू म्हणाला. नाही, आता मरण तुमचं अगदी जवळ आलेलं आहे. तो म्हणाला, शांत राहा आणि ऐका पलीकडच्या तीरावरून तुम्हाला काय ऐकू येते. अरे आश्चर्य आहे, कुठली तरी मिरवणूक येते. हत्तीच्या गळ्यातील घंटा, घोड्यांचं खिंकाळणं, ताल ढोशे, आपण म्हणतो ना ढोल ताशे, या सगळ्यांचा आवाज, जय जयकार, राजे साहेबांचा जय जयकार असो. हे काय आहे? ह्या जंगलात तर शक्यच नाही जीवन. जशी नाव किनाऱ्यावर पोचते तशी ती मिरवणूक ही किनाऱ्यावर पोचते. राजे साहेबांचा जय जयकार म्हणून हा जो राजा 359 दिवस या तीरावर होता, तो पलीकडच्या तीरावर महाराजा झालेला आहे. महाराजांचा जय जयकार करत त्याला हत्तीवर बसवलं जातं आणि मिरवणुकीतून ती मिरवणूक अरण्यात आत आत
आत जात राहते. कोणालाही कळत नाही. पण त्याची आई असते ना इकडे. आईला विचारतात कोणता मंत्र मुलाला दिला होता. ती म्हणाली की पहिल्या दिवसापासून तू अशा व्यक्तींच्या शोधात राहा जे अत्यंत तुझ्याशी एकनिष्ठ आणि विश्वासू आहेत. फेथफुल अँड लॉयल टू यू. त्याच्यात सुतार असू देत, त्याच्यात गवंडी असू देत, त्याच्यात मजूर असू देत, सगळे असू देत. आणि पलीकडे एक छोटीशी राजधानी तू उभार. 3 महिने तू फक्त लोकांचा शोध घे. नंतर रात्री त्यांना दुसरीकडे पाठव. 100 लोक गेल्यानंतर काय जनावरांचं भय आणि काय साप खाणार आहेत. आणि पलीकडे एक सुंदर छोटीशी राजधानी वसव. मृत्यू म्हणजे पलीकडचा तीर, त्यानंतरची ही राजधानी हे अमृतत्व आहे. मृत्योर्मा अमृतं गमय. अमृतम पिबय म्हणलेलं नाही आहे. अमृत हे पेय. समुद्रमंथनातून अमृत निघालं. धन्वंतरीच्या हातात कुंभ म्हणजे एक कलश, त्या कलशात अमृत. ही सगळी पुराणातली कल्पना आहे. मृत्योर्मा अमृतं गमय गमय गमय. मला मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. ही ती प्रार्थना आहे. फार सुंदर आपण लक्षात ठेवूया. आणखीन एक आपण ऐकलेली गोष्ट, आज आणि आजपासून आत जाण्याचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे. बाहेरचा प्रवास खूप झाला. आता स्पेस ट्रॅव्हलही होईल. आणि त्यामुळे काय आनंदात लोक हनीमून करायला चंद्रावर जातील आणि पृथ्वीवर परततील तेव्हा त्यांचा डिव्होर्स झालेला असेल. काय अर्थ आहे या जीवनाला? अर्थ आहे पण फक्त देहाच्या पातळीवर. त्याच्यात सुख आहे, प्लेजर. आनंद नाही आहे, ब्लिस. हॅपीनेस ही मधली परिस्थिती आहे. म्हणजे प्लेजर, हॅपीनेस अँड ब्लिस. ब्लिस म्हणजे आनंद, सच्चिदानंदातला आनंद. पण देहाच्या पातळीवर प्लेजर्स म्हणजे उपभोग आहेत, कम्फर्ट्स आहेत. मग सोफा आणा, AC करा, सगळं करा. हे कम्फर्ट्स आहेत, प्लेजर्स. मध्ये हॅपीनेस आहे विच इज अ स्टेट ऑफ माइंड. पण सगळ्यात आहे ब्लिस, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंद आनंद आनंद. कुठल्याही कृतीच्या आधी आनंद, मध्ये आनंद, शेवटी आनंद. ही ती अमृतावस्था आहे. एक साधू होता. त्या साधूच्या शेजारी जरा दूर झोपडीत एक लाकूड तोड्या राहत होता. लाकूड तोड्याजवळ जायचा आणि मागे अरण्य, रान. लाकडं तोडायचा, त्याचा भारो म्हणजे मुळी बांधायचा, विकून करायचा. 1-2-3 लाकडं साधूला द्यायचा त्याच्या स्वयंपाकासाठी किंवा यज्ञासाठी. चाललं होतं असं. लग्न करतो. 2 जण झाले. आता एक भारो विकून होत नाही. साधू म्हणतो असं उदास का दिसतं? अरे लग्न झालं ना रे, सुखात राहा. त्यावेळेला तो म्हणतो भागत नाही, पैसे पुरत नाही. भीतर चलो, आत जा म्हणतात. आत जातो. लाकडं नेहमी तोडत असतो, त्याच्यात जरा आत जातो. तिथे आग लागून काही दिवसांपूर्वी झाडांचे कोळसे झालेले असतात. कोल हा कोळशाचा व्यापारी बनतो. लाकडापेक्षा कोळशांना जास्त किंमत आहे. जरा बरं होतं. ह्याला मुलं होतात. परत हा उदास. पहिलं मूल झाल्यानंतर पुरत नाही पैसा. भीतर चलो. आज चंदनाची झाडं असतात. चंदनाला कोळशापेक्षा जास्त किंमत असते. हा चंदनाचा व्यापारी बनतो. आता आपला व्याप वाढवतो. व्याप वाढवतो त्यालाच व्यापार म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि तरी मग पैसा पुरत नाही. भीतर चलो. तो आत जातो चंदनाच्या झाडांच्या मागे. तिथे त्याला लोखंडाची खाण मिळते, आयर्न माइन. आता तो खाणीचा मालक होतो, श्रीमंत होतो. पुन्हा व्याप वाढवतो, पैसा पुरत नाही. साधू म्हणतो भीतर चलो. आता कॉपर म्हणजे तांब्याची खाण लागते. पैसा जास्त मिळतो पण पुरत नाही. भीतर चलो, अंदर चलो. मग आता चांदीची खाण आहे,
सिल्व्हर माईन, पुरत नाही पैसा, व्याप वाढतो. पुन्हा भीतर चलो, सोन्याची खाण, भीतर चलो, डायमंड माईन, हिऱ्यांची खाण. तरी व्याप वाढतो वाढतो वाढतो, पैसा पुरत नाही तो नाहीच. साधू सांगतो भीतर चलो, हिऱ्यांच्या खाणीच्या पलीकडे जातो. सुंदर निळा प्रकाश, वारा वाहतोय, त्याचा मोरपिसासारखा स्पर्श, आणि सगळीकडे बासरीचा मंद मधुर मंजुळ ध्वनी भरून राहिलेला आहे. आकाश, मोकळं आकाश. त्याला इतकं बरं वाटतं. तो म्हणतो इथेच राहूया, परत बाहेर जायचं. सगळा तो व्याप, सगळा तो व्यापार, सगळा तो व्यवहार, सगळा तो संसार नको. आणि तो तिथेच राहतो, तिथेच राहतो, तिथेच राहतो, आत राहतो, आत राहतो, आत राहतो, मुक्त होतो, जीवन मुक्त होतो. हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपण मिळवूया. आनंदात राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, इज माय बर्थ राईट, आणि तो मी मिळवणारच. आय शॅल गेट इट. हा अधिकार मी मिळवणारच. आनंदात राहायचं. माझ्या सुखावर कोणीतरी दडपण आणू शकेल, सुखाला ग्रहण लागू शकेल, एक्लिप्स, पण आनंदाला ग्रहण कधीच लागणार नाही. आनंदाला ओहोटी नाही आहे. आनंद सदा उसळत असतो. आनंद सदा स्पंदायमान, कंपायमान आणि अखंड, आपण म्हणतो गतिमान, प्रकाशमान असा आनंद आहे. त्याचा स्पर्श झाला तरी पुरे. छानपैकी आपण 3 मिनटं स्वस्थ बसूया आणि आनंदाचा अनुभव घेऊया. सद्गुरूंच्या छायेत, पुढे सद्गुरू प्रतिमेच्या रूपात, मागे सद्गुरू मूर्तीच्या रूपात आणि मध्ये सगळीकडे सद्गुरू अमूर्त रूपात, निर्गुण निराकार निर्विकार रूपात. सावकाश डोळे मिटून घ्यायचेत. शक्य असेल तर दोन्ही महाराज उभे असलेले आणि बसलेले तिथलेच दिवे फक्त लावायचे. आपण शांतपणे डोळे मिटून श्वास संथ करून एका रिदममध्ये, एका लयीत, एका तालात सुरू ठेवून बघायचंय कुठे तर 2 भुवयांच्या मध्ये प्रत्येकाला जमणार आहे. आणि हा जो बिंदू आहे भ्रूमध्य, स्वयंपाक करताना, घर झाडताना, गाडी ड्राईव्ह करताना, अभ्यास करताना, गाताना, खेळताना, काम करताना लक्ष या बिंदूकडे पाहिजे. सहज देता येतं. डोळे नाही तिकडे घ्यायचे, दृष्टी, साईट डोळ्यांची आहे, दृष्टी मेंदूची आहे, लक्षात ठेवा. मेंदूने आज्ञा केली काय की भ्रूमध्यावर दृष्टी ठेव. किती छान वाटतो, किती छान. कोणतीही कृती करताना दृष्टी 2 भुवयांच्या मध्ये. एवढंच जमलं तरी खूप आहे. पुढच्या शनिवारी भेटूया. शांत आनंद महाराज. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळायचे. सावकाश डोळे उघडून दोन्ही प्रकाशित महाराज. महाराज प्रकाशित असतातच, त्या प्रकाशाचा स्पर्श मला होत नाही हे दुर्दैव आहे.
मनातल्या मनात आपण त्या गाण्याच्या 2 ओळी म्हणूया. मनातल्या मनात फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. ह्या दरी आणि खोरी बाहेरचं नाही आहे, आतलं आहे. आत कितीतरी दऱ्या आहेत, आत कितीतरी पर्वत आहेत, आपल्या आत कितीतरी महासागर आहेत आणि आपल्या आत अनंत आकाश आहे. तिथून प्रकाश व्हायला पाहिजे. रक्त वाहतं वगैरे, सगळे जनावरांच्यातही रक्त वाहतं. माझ्यात प्रकाश होणार आहे या क्षणापासून आणि माझी दृष्टी भ्रूमध्यावर. मला तो दिसलाच पाहिजे बिंदू, तो सतत दिसावा म्हणून तोतापुरी हे गुरु होते. कोणाचे? रामकृष्णांचे. त्यांनी बाजूला पडलेला एक दगडाचा तुकडा घेतला आणि त्या दगडाच्या टोकानं 2 भुवयांच्या मध्ये जरा असं टोचलं आणि सांगितलं, इथे लक्ष आहे ना, लक्ष दे. त्यांना वाटलं 3 मिनटं लक्ष जाईल आणि ह्या मुलाचं, त्यावेळेला तसे ते लहानच होते, 3 दिवस झाले तरी समाधी सुटली नाही रामकृष्णांची. ते म्हणाले, याची काय तयारी आहे? मला नाही 3 दिवस समाधीत राहता येणार. आपल्या शिष्याला त्यांनी नमस्कार केला आणि ते गेले. पुढचं आत्ता सांगत नाही, पण फार रोमांचक आहे, थ्रिलिंग. शांत. पाचच गोष्टी सांगणार आहे. ते 5 गोष्टी म्हणजे स्टोरीज नाहीत, यज्ञ आहेत 5. या वर्षाचा थीमच आहे यज्ञ. लेट मी मेक माय लाईफ अ यज्ञ, और आय विल मेक माय लाईफ अ यज्ञ. यज्ञाला इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हणतात. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग. आणि यज्ञाचं प्रोसिजर नको ना करायला. यज्ञाची भावना मनात अगदी खोल बिंबवली पाहिजे. यज्ञ भावना म्हणजे इदं न मम. आपण म्हणतो ना, तीळ देतो, तूप वगैरे वाटून सांगतो, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम, अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम. ते ऑफर करतो ते काय रे, माझा श्वासच माझा नाही, इतकं बेसिक. श्वास माझा नाही तो समाजाचा आहे, श्वास माझा नाही तो सद्गुरूंचा आहे, श्वास माझा नाही तो मी जगण्यासाठी श्वास आहे, पण माझा श्वास इतरांसाठी आहे. श्वासाचा प्राण, प्राणाचा प्रणव. प्रणव म्हणजे नाम, ओंकार आहे. म्हणजे प्रत्येक श्वासाचा प्राण शक्ती आहे. ते प्राणायाम म्हणतो तो प्राण, पण त्याचा प्रणव करायला पाहिजे. प्राणाचा प्रणव करा, हे आपलं घोषवाक्य आहे. दिस इज आवर स्लोगन फॉर 2026. 5 यज्ञ लक्षात ठेवा. पहिला यज्ञ अर्थातच श्वासाचा यज्ञ अखंड चालू आहे. घ्राणम पातुम अखत्राता. रामरक्षित म्हणतो ना, नाकातून जो यज्ञ चालू आहे त्या यज्ञाचं रक्षण कर रामा. कुठला यज्ञ चालू आहे? श्वास घेतला, आपण म्हणतो ना, घेताना इथे थोडासा थंड वाटतो, आत गेल्यानंतर आपण म्हणतो त्यामुळे शरीर उबदार आहे. शरीराची जी वॉर्मथ आहे, ऊब आहे किंवा टेम्परेचर आहे, ह्याच्यामुळे आहे ना ते. आणि बाहेर सोडताना श्वास स्लाइटली वॉर्म झालेला असतो, उबदार झालेला असतो. हा यज्ञ चालू आहे. स्थंडिल म्हणजे यज्ञकुंड. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले. हे हृदय नाही माझं. इट्स नॉट एन ऑर्डिनरी हार्ट दॅट पंप्स इन और आउट ब्लड. हे यज्ञकुंड आहे, अखंड धगधगलेलं. आणि त्यामुळे माझ्यातून चिंगारी बाहेर पडणार आहे. मग ते गायन असू दे, वादन असू दे, खेळणं असू दे, वक्तृत्व असू दे, नाट्य असू दे, लेखन असू दे, काही असू दे, चिंगारी म्हणजे स्फुल्लिंग म्हणजे स्पार्क बाहेर पडणार आहे. आणि 2, 3, 4, 100 चिंगारी निघाल्या, चिंगारिया, तरीसुद्धा एव्हरी चिंगारी, एव्हरी स्पार्क इज डिफरंट. सोर्स इज द सेम, फायर. हे लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांचा सोर्स एकच आहे. इथे बसलेले सगळेजण या चिंगारी आहोत. वी आर स्पार्क्स. बाहेरून सारखे आहोत, आत स्पार्क आहे. कोणाच्यात खेळण्याचा आहे, कोणाच्यात बोलण्याचा आहे, कोणाच्यात अभिनय करण्याचा आहे, कोणाच्यात गाण्याचा आहे, वादनाचा आहे. या सगळ्या गोष्टी स्पार्क्स आहेत. बाहेरून आपण सगळेजण सारखे आहोत.
5 यज्ञ फक्त सांगतो. पहिला सांगितला टेक केअर. श्वास घेताना आणि सोडताना महाराज हा श्वास माझा नाही आहे, माझ्यासाठी नाही आहे, हा वांते केंद्रासाठी आहे, हा माझ्यासाठी नाही आहे, मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेसाठी आहे, फॉर दॅट इन्स्टिट्यूशन वेअर आय वर्क. हा श्वास जो बाहेर सोडतो भारतासाठी आहे, उज्ज्वल भारतासाठी आहे, हा तरुण पिढीसाठी आहे, हा बालकांसाठी आहे, हा वीक म्हणजे अत्यंत अशक्त अशी जी मुलं आहेत, माणसं आहेत, स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी आहे. हे सतत सांगून ठेवा. म्हणजे श्वासाचा यज्ञ झाला. फर्स्ट अगदी प्रायमरी यज्ञ आहे तो श्वासाचा आहे. ब्रीदिंग इज यज्ञ. त्याच्यानंतर जेवण्याचा उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आणि या यज्ञ कर्माने करायचं काय? उदरभरण करायचं. कुत्रं मांजरही करतं ना, पण कुत्रं भुंकतंय, त्याला भूक लागली, त्याने भात खाल्ला किंवा काय खाल्लं, भुंकणं थांबलं, निघून गेलं. मी तेच अन्न खाल्लं आणि नाऊ आय कॅन स्टार्ट, आय कॅन सॉल्व सम्स इन मॅथमॅटिक्स, आय कॅन नवीन राग गाईन, नवीन कविता करेन, नवीन चित्र काढेन, नवीन नृत्याचे स्टेप्स वगैरे बघेन. का करेन? तेच अन्न मी खाल्लं ना, जे कुत्र्याने खाल्लेलं आहे. पण कुत्र्याचं अन्न फक्त जगण्यासाठी आहे, फॉर सर्वायवल. माझं तसं नाही आहे, फॉर क्रिएटिव्ह लाईफ. म्हणून जीवन करी जीवित. वा, लिव्हिंग हॅज टू बी कन्वर्टेड इन टू लाईफ. यावर्षी करूया. लिव्हिंग काय? डॉग इज लिव्हिंग, कॅट इज लिव्हिंग, इवन दॅट कोरोना व्हायरस इज लिव्हिंग. पण मी इतका साधा आहे का? नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि मनी कुठला राम? हृदयचा राम, आत्मा राम. ऋषिकेश इंद्रियांचा ईश स्वामी कृष्ण, मनात तो चिंतत जा. हा दुसरा यज्ञ झाला. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, फक्त माणूस करू शकतो. उदरभरण जनावरं करतात, श्वास जनावरं घेतात. तिसरा वाणीचा यज्ञ. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. बघा, मी जो हा वाणीचा यज्ञ करतो म्हणजे बोलतोय, सासू सुनेला बोलते, सून सासूला बोलते, शिक्षक विद्यार्थ्यांना बोलतात. हे लक्षात ठेवायचे. बोलणं आहे ना, तो यज्ञ बनला पाहिजे. इदान्न ममा. मी हे बोलतोय ते इतरांच्या कल्याणासाठी बोलतोय, माझ्यासाठी नाही बोलत, पैशासाठी नाही बोलत, पगार मिळण्यासाठी नाही बोलत, इतरांच्या कल्याणासाठी, इतरांना दुःख नाही सुख देण्यासाठी. हा यज्ञ झाला वाणीचा यज्ञ. चौथा यज्ञ, यज्ञ पावला पावली. गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, राजस्व यज्ञाच्या वेळेला यज्ञ झाल्या, सगळ्या पंक्ती झाल्या, सगळेजण जेवले. पंचक्रोशीतले 5 गावातले सगळेजण जेवले. भीमाला भूक लागली. कृष्ण म्हणतो घंटा वाजल्याशिवाय ती घंटा दिसणार नाही, पण आवाज ऐकू येईल, कुणीतरी उपाशी आहे. आणि नंतर कृष्ण अंतर्ज्ञानाने पाहतो तर त्या इंद्रप्रस्थ राजधानी पांडवांची, त्याच्या सीमेवर एक टेकडी आहे आणि तिथे सुपच नावाचे ऋषी बसलेले आहेत. ते जेवायला आलेले नाही आहेत. जाऊन घेऊन या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने. संकल्पानं युधिष्ठिर ऋषीवर भोजनास यावे. तुम्ही आल्याशिवाय आम्ही यजमान जेवू शकणार नाही. येत नाहीत. अर्जुन म्हणतो मी बाण सोडतो, बाणावर मंत्र, म्हणजे हे बाणा जा आणि ऋषींना अलगद बसवून घेऊन ये. बाण जातो तो जातो तो, ऋषी येत नाही. नकुल सहदेव त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. भीम म्हणतो येत नसेल तुम्ही पर्वतासकट उचलून आणतो, कारण भीम हा वायूचा पुत्र आहे. भीम म्हणजे हनुमानच. त्यावेळेला कृष्ण हसून म्हणाला, पहिल्यांदा त्याचं बोट हलवून दाखव, मग त्याला उचलण्याची गोष्ट. भीम जातो आणि प्रत्येकाला तो ऋषी सांगतो मी यायला तयार आहे, पण मला 1000 यज्ञांचं पुण्य द्या. युधिष्ठिर म्हणतो गुरुवर आपण येत नाही म्हणून आमचा पहिलाच यज्ञ पुरा होत नाही आहे. मी वचन देतो की तुम्ही या जेवायला, हा पहिला यज्ञ पुरा होऊ दे. 999 यज्ञ कुंड मी मांडतो, ते सगळे यज्ञ पुरे करतो, त्याचं पुण्य तुमच्या हातावर पाणी सोडून तुम्हाला देतो आणि मग मी जेवतो. ते म्हणाले उधार का मामला? उधार नाही, ते कॅश, रोकडा नाही. शेवटी पांचाली द्रौपदी कृष्णाची सखी शक्ती, ती म्हणते मी जाते, ऋषींना घेऊनच येते.
ऋषी तेच म्हणतात, 1000 यज्ञांचं पुण्य दे. ती म्हणते 10,000 यज्ञांचं पुण्य घ्या. त्यावेळेला ते म्हणतात मागच्या जन्मातलं नाही आहे, कॅश. ती म्हणाली इतकं कॅश की मी तुम्हाला बोलवण्यासाठी राजवाड्यातून निघाले ना, महालातून, ते इथे पोचेतोपर्यंत 10,000 यज्ञ केलेले आहेत. यज्ञ पावला पावले कृष्ण 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 कृष्ण. प्रत्येक कृष्णाचं नाम हा यज्ञ आहे. पावला पावले जाताना ज्ञानबा तुकाराम कधी कंटाळणारे हो तुम्ही. तुम्हाला खरंच सांगतो, बाजारात जाता यादी वगैरे सगळी देते, हे येतं सगळी यादी घेऊन, आणि ती म्हणते आलं राहिलं. सगळं आणलं पण आलं सांगायचंच राहिलं की हे गेलं परत. कंटाळतो केव्हा, काय तुझं हे सतत काही हरकत नाही. आषाढी वारी झाली, आता कार्तिकी आल्यासाठी ज्ञानबा तुकाराम राखो. बघा विठ्ठल रखुमाई. कंटाळणारे तुम्ही हा प्रयोग करून बघा. यज्ञ पावला पावले, नाम पावला पावले. आणि हा 5वा यज्ञ, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. हे अर्जुना, सगळ्या यज्ञात मी आहे. पुत्र कामेष्टी राम लक्ष्मण मिळावेत म्हणून दशरथाने केलेला वाजपेयी नावाचा यज्ञ आहे. मुख्य म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. आणि सगळ्यात विश्वजित यज्ञ आहे. निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. सगळ्या यज्ञात अर्जुना मी आहे. पण यज्ञानाम जपयज्ञोस्मी. नाम घेता तो सगळ्यात चांगला यज्ञ आहे. म्हणून पहिला श्वासाचा यज्ञ, नंतर खाण्याचा यज्ञ, नंतर आपण म्हणू बोलण्याचा यज्ञ, नंतर चालण्याचा यज्ञ, आणि नंतर नामाचा यज्ञ. हे 5 यज्ञ करण्यासाठी बाहेरची कोणतीही सामग्री लागत नाही. बाहेरचा कोणताही भट पुरोहित काही लागत नाही. बाहेरचे मंत्र लागत नाहीत. फक्त भाव पाहिजे. इदं न मम. दिस इज द थीम फॉर न्यू इयर. सगळ्यांना व्यावहारिक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. डोळे मिटून जरा 1 मिनिट शांत बसूया आणि शुभचिंतन करूया. इथे जे शब्द म्हणले जातील ते मनातल्या मनात म्हणा आणि तसा भाव निर्माण करा आणि प्रार्थना करा. हे सद्गुरुनाथा, श्री ब्रह्मचैतन्य महाराज, इथे आम्ही तुझ्या सुखद चैतन्योपासना केंद्राचे साधक आणि त्यांचे परिवार, आजपासून सुरू होणारं नवीन वर्ष, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, शांती निर्माण करू दे. हे सद्गुरुनाथा, श्री ब्रह्मचैतन्य महाराज, आमच्या या गोव्यात, भारतात, जगात शांतीचं साम्राज्य पसरू दे. किंगडम ऑफ पीस. हे सद्गुरुनाथा, श्री ब्रह्मचैतन्य महाराजा, मला अखंड आनंदात ठेव, अमृतात ठेव, सदैव तुझ्या आत ठेव, आत ठेव, आत ठेव. महाराज, महाराज, महाराज. शांत. फक्त छाती हलते. रिलॅक्स. मनातल्या मनात सर्वांसाठी शुभचिंतन आणि प्रार्थना. नेहमीचा श्लोक आणि शांतीपाठ म्हणणार आहोत. पहिल्यांदा असतो मा सद्गमय
आणि नंतर ओम सहनाववतु. अर्पण भावनेनं म्हणायचं आहे. त्या विश्वरूपाला, त्या विश्वनाथाला, त्या विश्वेशाला, त्या विश्वात्म्याला, त्या विश्वंभराला, त्या विश्वसाक्षीला अर्पण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय. ओम सहनाववतु आधी म्हणूया. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. माझ्यानंतर म्हणायचे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. अमृतं गमय, अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून अत्यंत आनंदाने शांतपणे उभे असलेले महाराज, ज्यांचं आपल्या उपासनेवर, साधनेवर लक्ष असणार आहे, आणि समोर बसलेलं साक्षात परब्रह्म भव्य प्रतिमा महाराजांचे दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. आणि अगदी खरंच सांगतो, मनोमन सर्वांना म्हणूया व्यावहारिक नववर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.